आदिती मातेला कुंडल दिले त्या ठिकाणचे, इंद्राला असणारा त्या ठिकाणी मुकुट दिला, सर्व देवाच असणारे मुकुट घेऊन गेला होता, तो मुकुट दिले. आणि इंद्रानं मग पंडोपचारी त्या ठिकाणी सत्यभामेच्या कृष्ण भगवंताची पूजा केली. इंद्रायणी असणारी सचिन पूजा केली आणि आनंद वाटला. देव आलेत म्हणून या ठिकाणी राहण्यासाठी ठिकाण दिलं, त्या ठिकाणी राहू लागले. आणि मग वाटलं त्यांनी सर्व आणि फुलं असणारे त्या ठिकाणी पारिजातकाचे घातलेले होते. सुवास सुटला होता. आणि मग इंद्राच्या बागेमध्ये फिरण्यासाठी सत्यभामा आणि कृष्ण भगवान गेले. आणि सत्यभामा सांगते की देवा, इथं पण आले तर मला या सचिनं फुलं दिली नाहीत घालायला, सर्वांनी मिळीला फुलं घातलेत आणि मला म्हणजे मी मानवाची आहे म्हणून मला फुलं दिली नाहीत घालायला. पूजा केली माझी, सर्व झालं. आणि मग बघा ही पारिजात कसला सुवास सुटला, हिला किती सुगंध आहे. ही बघा कल्पवृक्ष, ह्या कल्पवृक्षाखाली जर बसलं आपण जी मागल ती वस्तू मिळते आपल्याला. ही कल्पवृक्ष घ्या सोबत आणि ही काय करा, ही पारिजात की उपटा आणि घ्या सोबत. आता घ्यायचं कसं, इंद्राला विचारलं बागेमध्ये. इंद्राने म्हणला देवा ही शक्य नाही म्हणला, की त्या बायका तरुण राहतात म्हणला सुवासामुळं, त्या सुंदर राहते, त्यांना कधी म्हातार पण येत नाही आणि आम्ही देऊ शकत नाही. तिच्या श्वासावर आम्ही जवान राहतात आणि आम्हाला शक्ती प्राप्त होती म्हणून आम्ही पारिजात तुम्हाला देऊ शकत नाही. इंद्राला देणं शक्य नाही. सत्यभामेचा तर हट्ट होता, माझ्या दरवाजामध्ये लावा. तिला एक फूल दिले आणि वचन दिलं तर देवाने, तिला फूल दिले तर तुझ्या दरवाजामध्ये मी पारिजातकाचं फूल लावतो. आता काय करा, कोडं पडलं. आणि मग कृष्ण भगवंतानी आणि काय केलं, इंद्र देना गेल्यावर इंद्रासोबत युद्ध केलं. दोघांचं युद्ध झालं. आणि त्यावेळेस युद्धात सांगितलं की आता देवा हात जोडतो तुम्हाला, ही घेऊन जावा, पण परत तुमचा अवतार संपल्यानंतर आमचं झाड आमच्या बागेमध्ये आणून लावा. मग ते झाड कृष्ण भगवंतानी उपटलं आणि मग सत्यभामेला सोबत घेतलं आणि मग गरुडावर बसली आणि गरुडावर झाड घेतलं घालून आणि आली मग द्वारकेला. आल्यानंतर इतका आनंद झाला की मग काय सांगायची सोयच नाही. बापानं दिलेला अंगणमणी स्वयंवंतक मण्याचा, दररोज 8 भार सोनं निर्माण व्हायचं, विटा सोन्याच्या तयार व्हायच्या. दररोजात पारिजातकाचं झाड आणि पारिजातकाची फुलं कुठं पडायची तर रुक्मिणीच्या शेजीवर जाऊन पडायची, तिच्या मंदिरात पडायची, हिच्या मंदिरात नाही. ती जाऊन हिला घेऊन येऊ लागायची. हिला गर्व एवढा होता आणि मग कुणालाच मानायला तयार नाही. कितकी मी सुंदर आहे सांगायची सोयच नाही, सगळ्यापेक्षा मी सुंदर आहे वाट लागलं तिला. माझ्याकडं धन एवढं प्राप्ती आहे, पारिजातक माझ्याकडे आहे, माझे किती श्रेष्ठ आहे मी. कृष्ण माझा म्हणत ती ऐकत आहे. आणि मग 16,000 बायकाचं त्या ठिकाणी मग कृष्ण भगवंतानी विधीपूर्वक त्या ठिकाणी मग लग्न सोहळा केला, तेवढे रूप धारण केले आणि मग सगळ्यासोबत लग्न लागलं. प्रत्येक ठिकाणी बघावं तर प्रत्येक नवरा नवरीपाशी वसुदेव देवकी दिसू लागली, वृषण राजा दिसू लागला, रोहिणी दिसू लागली, बळीराम दादा दिसू लागले, अक्रूर दिसू लागले, उद्धव दिसू लागले. आणि अशा प्रकारे मग 4 दिवस सोहळा आनंदाचा पार पडला कृष्ण भगवंताला. आणि मग एका स्वयंवंतक मण्यासाठी 2 राण्या करून घेतल्या, पारिजातकासाठी आणण्यासाठी गेले. 16,108 बायका झाल्या. आणि मग सगळ्या म्हणू लागल्या अगं आम्ही एवढ्यातच सोबती होतो, आम्ही तुझ्यासारखा तर हेवा नाही केला. तू गेलीस आणि 108 बायका घेऊन आलीस देवाला, 16,108 बायका आणलीस, एवढ्या सवती आणलीस असं म्हणून सत्यभामेला दुसऱ्या राणी म्हणू लागल्या, रागावू लागल्या. आणि माझ्यासारखं कोणच नाही, मी स्वर्गाला जाऊन आले, स्वर्गात काय काय होतं ती पाहिली. आदिती माता बघितली आणि चंद्र सूर्य चमकावे असे कोणाकडंच झुमके नाही तो तसं त्यांच्याकडे आहे. ते बरोबर इकडे चंद्र चमकाडा, इकडे सूर्य असे आहे. ते इंद्राची सभा अशी आहे म्हणून सांगू लागली. आणि देवाने मलाच नेले असं म्हणू लागले. आणि त्या आनंदामध्ये मग त्या ठिकाणी सोहळा झाला, लग्न विवाह झाला. अशा प्रकारे कृष्ण भगवंताला 16,108 बायकांसोबत लग्न झालेलं आहे. प्रत्येकाने विचार करावा की देवानं केले मी केलो तर काय होईल म्हणून. प्रत्येक देवानं प्रत्येक बायकोचं रूप धारण केलेलं होतं. प्रत्येक स्त्रीला 10 मुलं 1 मुलगी होती. 56 कोटी यादव होते त्या ठिकाणचे. एवढा असणारा कृष्णाचा दळभार होता त्या ठिकाणी. 56 कोटी यादव म्हणजे थोडे झाले का, एवढ्याला असणारा रुक्मिणी माता जीव घालत होत्या. असं वाऱ्याच्या वेगानं त्या ठिकाणी चलत होत्या आणि तेवढ्याला जेवण त्यांनी भोजन घालत होत्या. अशा प्रकारे ज्यावेळेस रावणाला जेवढी होती तेवढीच कृष्ण भगवंताला होती. 1 लाख नातून 1.25 लाख पंतू रावणाला होती. तेवढे कृष्ण भगवंताला थोडे झाले का मग 56 कोटी यादव. अशा प्रकारे यांचं कुटुंब एवढं मोठं झालं की तिथं आनंद होता. जिकडं पाहावं तेवढं कृष्ण पाहावं. 12 महिने दीपावळी देवाची
ही दिवाळी येऊन दुसरी दिवाळी आली, एक सून धाडायची लेक आणायची, लेक धाडायची सून आणायची, म्हणजे 12 महिने देवाच्या घरी दिवाळी चालू. अशा प्रकारे सगळे असणारे त्या ठिकाणी येऊन बसायचे. पंचांगण बघण्यासाठी ब्रह्मदेव बसायचे, काही कारण असलं इंद्र घेऊन घराने घेऊन यायचे. वासुदेव त्या ठिकाणी पाऊस असणारा मेघराजा पाडायचा, वारा असणारा सगळा झाडून काढायचा. अशा प्रकारचे देव कामं करायचे त्या ठिकाणी. असा आनंद होत असताना आता पुढच्या कथा असणाऱ्या आपण दुसऱ्या गोड गोड कथा या ठिकाणी उद्याच्याला मी